बरं, शिकवण्याची पद्धत कशी वाटली तुला? शिकवण्याची पद्धत एकदम उत्तम होती सर. आणि एकदा सांगितलं की आणि सांगितलं काय आणि विचारल्यावर दोनदा तीनदा सांगितलं काय याच्यात ते म्हणजे बाकीच्या क्लासमध्ये कसं की नाही एकदा सांगितलं की ती परत सांगतच नाही. आणि आपल्याला बाकीच्या क्लासला कुणालाही आपल्याला काही बोलायचं नाही, कारण कसं असतं, बरोबर आहे की नाही? आपल्याला कोणाला टार्गेट नाही करायचं, ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात, बरोबर. नवीन भांडणं करावं. शिकवणारे वेगळेच असतात. आपल्याला काय करायचं, हा तू इथून काय शिकला, बाकीचे काय करतात त्याच्याशी काय केलं. बरं, आता तुझे म्हणलं बाकीच्या क्लासमध्ये काय केलं जातं, इथून एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली तुला. हो. म्हणजे पुढं गेल्यावर म्हणजे कोणती पुढं पण लागू शकते कंपनीत कामाला, अगर पतसंस्थेत, अगर बँकेत, ते पण लागू शकते. मला तरी वाटतं तू सध्या बाकी तुझ्या सगळा जो अनुभवचं पाहिला, तू स्वतः एक्झाम पास झाला, 85% मिळवले, तर तुला कुठं जरी जॉबसाठी जर पाठवलं ना, कम्प्युटर ते सांगितलं जरे मला एक्सेलमध्ये ना एक कोटेशन बनवून दाखव, मी तुला लगेच जॉबला जॉईनिंग करतो, तर तू करू शकतो का? 100%. म्हणजे तू कुठे आता जॉबसाठी इलिजिबलच आहे का? बरोबर. ही ईश्वरी कम्प्युटरची क्वालिटी आहे का? नाही तर खूप शिकवलं आहे पण काहीच येत नाही, असं न होणं, ते आपण तसं काही कार्य करू नये. असा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे. इथं तुला कधी टीचरचा अनुभव घ्यायला मिळाला का ट्रेनरचा अनुभव घ्यायला मिळाला? ट्रेनरचा. आणि मालक आणि चालक दोघं एकच होते का वेगळे वेगळे होते? मला आणि चालत एकच होती. पैसे घेणारा वेगळा, शिकवणारा वेगळा, सांगणारा वेगळा, असं काय होतं का? एकच होता ना. आणि तो शेवट 1 वर्षभर तुझ्याबरोबर होता का? सोबत तोच होते. तू मित्रवाने राहिले. बरं बर, कसा म्हणजे समजा कसं वाटलं, सरांचा अनुभव काय वाटला तुला? सरांचा अनुभव एकदम उत्तम होता. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन पण चांगलं लाभलं आणि प्रोत्साहन पण चांगलं लाभलं. म्हणजे आणि सगळ्यात ते मेन म्हणजे की नाही ना, ते आमच्यासोबत एकदम मित्रानुमानी राहिले. एखादा अनुभव सांग बरं, कसा मित्रासारखे राहिले? म्हणजे जसं की नाही ना, याच्यात लग्न म्हणजे सगळे मित्र मिळून आणि सर पण मिळून आहे ना, आम्ही त्याच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. बरं, परत एकदा सांग, माझ्या लग्नात नाही, बहिणीच्या लग्नात गेलो. बरं, तुझ्या लग्नाला गेलो होतो. ते टाइमिंग तेव्हा तो अच्छा. बरं, आता तू बाकीच्या मुलांसाठी काय मेसेज देऊ इच्छितो? म्हणजे तू 1 वर्षाचे घेतलेल्या अनुभवामधून तू बाकीचे तुझे फ्रेंड असतील किंवा अदरवाईज असतील त्यांच्यासाठी काय मेसेज देतो? जर का तुम्हाला जॉईन करायचं असलं ना, तर तुम्ही ईश्वरी कम्प्युटरलाच जॉईन करा किंवा शुभम कम्प्युटरलाच जॉईन करा. का बरं, काय कारण आहे? म्हणजे इथं कसं म्हणजे उत्तम शिक्षण आणि उत्तम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन पण दिलं जातं. आणि स्कीम दिली जाते का स्किल दिलं जातं? स्किल दिली जातं. स्कीम ओके, स्किल का स्कीम? स्किल दिलं जातं. क्वालिटी का क्वांटिटी? क्वांटिटी क्वालिटी दिली जाते. ओके, छान, धन्यवाद. त्यासाठी क्लॅपिंग करताल रे, खूप सुंदर.